नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण आता इंग्लिश ग्रामर हा टॉपिक सुरू केला आहे कालपासून. त्याचं लेक्चर नंबर 1 आपण काल बघितलं, काइंड्स ऑफ सेंटेन्स. त्यामध्ये आपण सेंटेन्सचे काइंड्स बघितले वेगवेगळे. आता आपण आज टाईप्स ऑफ सेंटेन्स बघणार आहोत. त्यामध्ये जे टाईप सेंटेन्सचे स्ट्रक्चरप्रमाणे पडतात त्याबद्दल आज आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. टाईप्स ऑफ सेंटेन्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर 3 प्रकार पडतात त्याचे: सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे जे प्रकार आहेत ते तुम्हाला एक्झामला एकतर आयडेंटिफाय करायला येतात किंवा तुम्हाला ह्याचं फॉर्मेशन करायचं असतं एका टाईपमधनं दुसऱ्या टाईपमध्ये. आता त्याचं आपण एक टाईप नीट समजून घेऊया. पहिला आहे सिम्पल सेंटेन्स. अ सिम्पल सेंटेन्स इज वन विच हॅज द सब्जेक्ट, प्रेडिकेट अँड अ फायनाईट वर्ब. इट इज अ सिंगल इंडिपेंडंट क्लॉज. सिम्पल सेंटेन्समध्ये काय, त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट असणार, प्रेडिकेट असणार आणि फायनाईट वर्ब असणार आणि सिंगल इंडिपेंडंट क्लॉज असणार. म्हणजे एकच क्लॉज असणार. क्लॉज म्हणजे सेंटेन्स आणि ते इंडिपेंडंट असणार, त्यावर डिपेंडंट दुसरं सेंटेन्स इथे नसणार. हे त्याचे झाले क्ल्यू. आता ह्याचं एक्झाम्पल्स बघूया आता आपण. द सन शाईन्स ब्राईटली. द सन हे झालं सब्जेक्ट, शाईन्स ब्राईटली झालं प्रेडिकेट. द बस वॉज लेट. त्याच्यानंतर आय लुक फॉर अ राम ॲट अ स्टॉप. अशा प्रकारे ही सिम्पल सेंटेन्स झाली जी फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. आणि ज्याच्यामध्ये काय असतं, एकच सब्जेक्ट, एकच प्रेडिकेट आणि एकच फायनाईट वर्ब असतं आणि ह्यामध्ये एकच क्लॉज असतो. म्हणजे एक साधं सरळ वाक्य असतं. त्यामध्ये 2 वाक्य नसतात जे एकमेकांवर डिपेंड आहेत किंवा एक मुख्य वाक्य आणि एक गौण वाक्य. असा प्रकार ह्या सिम्पल सेंटेन्समध्ये नसतो. पुढचा टाईप आहे सेंटेन्सचा कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स कसं ओळखायचं? अ कंपाऊंड सेंटेन्स इज वन विच इज मेड ऑफ द 2 or more सिम्पल सेंटेन्स अँड इट युजली कनेक्टेड विथ वन ऑफ दिस कोऑर्डिनेटेड कंजक्शन्स लाईक अँड, फॉर, नॉर, बट, यट, सो, ऑर. अशा प्रकारे कंजंक्शनने 2 सिम्पल सेंटेन्स आपण ज्यावेळी जॉईन करतो त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं, कंपाऊंड सेंटेन्स. आता इथे क्ल्यू बघा, मेडअप ऑफ 2 or more सिम्पल सेंटेन्स. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त सिम्पल सेंटेन्सने आपण कंजंक्शनने जोडतो आणि त्यामुळे जे नवीन सेंटेन्स तयार होतं एक, त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. कोऑर्डिनेट कंजंक्शन कुठली वापरली जातात इथे, तर अँड, फॉर, नॉर, बट, ऑर, यट आणि सो. अशा प्रकारे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन इथे वापरली जातात. आता आपण एक्झाम्पल बघूया. जिम वेटेड फॉर अ बस बट इट वॉज लेट. जिम वेटेड फॉर अ बस हे एक सिम्पल सेंटेन्स झालं. त्याच्यानंतर इट वॉज लेट ही पण एक सिम्पल सेंटेन्स झालं आणि हे 2 सिम्पल सेंटेन्स बट या कंजंक्शनने जोडले गेलेलं आहे. म्हणजे हे कंपाऊंड सेंटेन्स झालं पूर्ण. पुढे बघा. इट रेन्ड हेविली अँड वी ड्रंच. इट रेन्ड हेविली हे झालं ना एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असलेलं सेंटेन्स. तसंच वी ड्रंच हा पण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट स्वतंत्र असलेलं एक सेंटेन्स झालं आणि ही दोन्ही सेंटेन्स सिम्पल सेंटेन्स आपण अँड ह्या कंजंक्शनने जोडली आहेत. अशा प्रकारे आपण कंपाऊंड सेंटेन्स ओळखू शकतो. रिया लेफ्ट बिफोर आय अराइव्ड सो आय डिड नॉट सी हर. रिया लेफ्ट बिफोर आय अराइव्ड हे एक सिम्पल सेंटेन्स झालं अँड आय डिड नॉट सी हर हे सेकंड सिम्पल सेंटेन्स झालं आणि सो या कंजंक्शनने हे सेंटेन्स जोडलं आहे, त्यामुळे हे कंपाऊंड सेंटेन्स झालं. अशा प्रकारे जर 2 सिम्पल सेंटेन्स अँड, बट, नॉर, यट, सो, फॉर अशा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेलं असेल तर त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतो. तिसरा आणि शेवटचा टाईप आहे जो स्ट्रक्चरप्रमाणे सेंटेन्स सापडतो, तो म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय? अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज वन विच इज मेड अप ऑफ ॲट लिस्ट 1 मेन क्लॉज अँड 1 or more डिपेंडंट क्लॉज युजली कनेक्टेड विथ one of the subordinating conjunction like after, although, because, it, since, when, while, though, अनलेस, व्हॉट एव्हर, ॲज अशा प्रकारच्या सबऑर्डिनेटिंग आपल्या कंजंक्शन असतात. त्यांनी ही 2 सेंटेन्स जोडलेली असतात. त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतो. उदाहरणार्थ म्हणजे ह्यामध्ये आणि एक क्ल्यू काय सांगितलं आहे त्यांनी, एक जे सेंटेन्स असतं ते मेन सेंटेन्स असतं आणि इतर जी सेंटेन्स असतात ती त्यावर आधारित डिपेंडंट क्लॉज असतो तो.
त्यामुळे त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात. कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय पाहिलं आपण, दोन्ही सेंटेन्स असतात ती सिम्पल सेंटेन्स असतात. त्यामध्ये असा प्रकार नसतो की एक मेन सेंटेन्स आहे आणि एक डिपेंडंट सेंटेन्स आहे. तिथे दोन्ही असे जे सेंटेन्स असतात ती महत्त्वाची असतात आणि ती कंजंक्शनने जोडलेली असतात. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय फरक आहे, इथे एक मेन सेंटेन्स असतं आणि त्यावर आधारित दुसरं एक मोर डिपेंडंट सेंटेन्स असतं. आता आपण त्याचे क्ल्यू बघूया. ॲटलिस्ट वन मेन क्लॉज अँड वन ऑर मोर डिपेंडंट क्लॉजेस. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक महत्त्वाचं वाक्य लागतं, मुख्य वाक्य असतं आणि एक किंवा एकापेक्षा जास्त त्या वाक्यावर डिपेंडंट वाक्य असतात. पुढे कनेक्टिंग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स लाईक, म्हणजे हे जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे ते मेन सेंटेन्सची मेन क्लॉजची कुठल्या क्लॉजने कुठल्या कंजंक्शनने जोडलेली असतात, तर लाईक, आफ्टर, अल्दो, बिकॉज, इफ, सिन्स, व्हेन, व्हाईल, व्हेनेवर, दो, अनलेस, व्हॉटेवर, ॲज अशा प्रकारची कंजंक्शन्स मेन क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज जोडण्यासाठी वापरलेली असतात. तर ह्याचं एक्झाम्पल बघूया आपण. ही रिटर्न होम बिकॉज ऑफ टायर्ड. आता ही रिटर्न होम आणि ऑफ टायर्ड हे पूर्ण सिम्पल सेंटेन्स आहे का, तर नाही आहे. ही रिटर्न होम हे पूर्ण सेंटेन्स आहे. म्हणजे ही रिटर्न होम हे मेन क्लॉज झालं आणि ऑफ टायर्ड हे काय झालं, त्याच्यावर डिपेंड असलेलं सेंटेन्स झालं आणि ही दोन्ही सेंटेन्स आहेत ते बिकॉज या कंजंक्शनने जोडलेली आहेत. आलं का लक्षात कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्समधला फरक? कंपाऊंड सेंटेन्समधले दोन्ही सेंटेन्स पूर्ण असतात आणि कंजंक्शनने जोडलेली असतात. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन सेंटेन्स असतं आणि दुसरं सेंटेन्स त्यावर डिपेंड असतं. पुढे राम व्हिजिटेड द ट्रेवी फाउंटन विच इज इन रोम. राम व्हिजिटेड द ट्रेवी फाउंटन एक सिम्पल सेंटेन्स आहे आणि त्यावर मेन सेंटेन्स आहे आणि त्यावर डिपेंडंट सेंटेन्स कुठलं आहे, इज इन रोम. आणि ही दोन्ही सेंटेन्स कुठल्या कंजंक्शनने जोडली आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने, तर विच. आलं लक्षात ना? पुढे बघा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही फरक ओळखू शकता. माय मॉम स्माइल्ड व्हेन आय मेड डिनर बिकॉज शी न्यू हाऊ अनएक्सपिरियन्स्ड आय वॉज. आता इथे माय मॉम स्माइल्ड हे पूर्ण वाक्य आहे, म्हणजे हे सिम्पल सेंटेन्स आहे. आय मेड डिनर आणि हे सेंटेन्स आहे, त्याला दोन डिपेंडंट क्लॉज पुढे वापरलेत. का आई हसली माझी, व्हेन आय मेड डिनर बिकॉज शी न्यू हाऊ अनएक्सपिरियन्स्ड आय वॉज. म्हणजे व्हेन आणि बिकॉज ह्या दोन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने हे मेन जे क्लॉज आहे तो जोडलेला आहे. अशा प्रकारे आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण ओळखू शकतो. म्हणजे तिन्ही प्रकार कुठले बघितले आपण? सिम्पल सेंटेन्स ज्याच्यामध्ये सब्जेक्ट, प्रेडिकेट आणि फायनाईट वर्ब असतं. दुसरं बघितलं आपण कंपाऊंड सेंटेन्स ज्याच्यामध्ये दोन सिम्पल सेंटेन्स असतात, ती कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेली असतात, जसे की अँड, फॉर, नॉर, बट, ऑर, यट, सो अशा प्रकारे. आणि तिसरा प्रकार बघितला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स ज्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो, म्हणजेच एक मेन सेंटेन्स असतं आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त किंवा एकपेक्षा जास्त डिपेंडंट क्लॉज असतात. म्हणजे मेन सेंटेन्सवर डिपेंड असलेली इतर वाक्य असतील तर त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स जोडण्यासाठी आपण आफ्टर, अल्दो, बिकॉज, इफ, सिन्स, व्हेन, व्हाईल, व्हॉटेवर, दो, अनलेस, व्हॉटेवर, व्हेनेवर, ॲज अशा प्रकारे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरतो. तर ते तुम्हाला प्रश्न कसे विचारताना, तर एक तर तुम्हाला एखादं वाक्य देतील आणि आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स विचारतील. आता जे क्ल्यू सांगितलेत त्याप्रमाणे तुम्ही सेंटेन्स ओळखू शकता. किंवा कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू सिम्पल कंपाऊंड ऑफ ऑर कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे एक तुम्हाला सेंटेन्स देतील, ते तुम्हाला इतर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला सांगतील. तर आता ते कसं करायचं, कशा प्रकारे प्रश्न असतात त्याची आपण थोडी इथे एक्झाम्पल्स बघूया. पहिला क्वेश्चन काय बघा इथे, कन्वर्ट द फॉलोइंग इंटू द सिम्पल सेंटेन्स. वी मस्ट ईट ऑर वी कॅनॉट लिव्ह. आता हे आयडेंटिफाय करा बघू आपण, दोन्ही प्रकार एकाच वेळी बघूया. वी मस्ट ईट ऑर वी कॅनॉट लिव्ह हे ऑर आहे मध्ये आणि हे दोन सिम्पल सेंटेन्स जोडली आहेत त्याने. म्हणजे हे जे दिलेलं आपल्याला वाक्य आहे ते कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि आपल्याला काय चेंज करायला सांगितलं आहे, ते सिम्पल सेंटेन्समधलं आहे. म्हणजे ऑर इथे आपल्याला नको आहे. मग इथे वी आणि वी दोनदा वापरलं आहे ना, सब्जेक्ट आहे तो दोनदा वापरला आहे, तो एकदाच घ्यायचा आणि ऑर कट करायचा. म्हणजेच काय होणार, वी मस्ट इट टू लिव्ह. वाक्याचा अर्थ बदलतोय का? सेम वाक्य आहे, फक्त कंपाऊंडचं आपण काय केलं, सिम्पलमध्ये केलं. वी मस्ट इट टू लिव्ह. पुढे
सीमा गॉट ऑफ हर बायसिकल अँड पार्क इट असाइड. अँडने जोडलं आहे म्हणजे परत हे कुठल्या प्रकारचं सेंटेन्स झालं, कंपाऊंड सेंटेन्स झालं आणि आपल्याला त्याचं काय करायचं आहे, सिम्पल सेंटेन्स. आता इथे व्हर्ब कुठला आहे बघा, तर गॉट. मग गॉट गेटिंगने सुरुवात केली तर काय होतं, गेटिंग ऑफ हर बायसिकल सीमा पार्क इट असाइड. अशा प्रकारे आपण ING लावून सुरुवात करून सुद्धा हे वाक्य बनवू शकतो. गेटिंग ऑफ हर बायसिकल सीमा पार्क इट असाइड. पुढे कशा प्रश्न विचारू शकतात ते बघूया. कन्वर्ट द फॉलोइंग इनटू कंपाऊंड सेंटेन्स. इफ यू डू नॉट हरी यू विल मिस द ट्रेन. आता इफ आहे म्हणजे हे कुठलं सेंटेन्स झालं, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं. त्यामुळे आता हे कशामध्ये करायचं आहे, तर कंपाऊंडमध्ये. म्हणजेच आपल्याला इथे कोऑर्डिनेट कंजंक्शन वापरायचं आहे. यू मस्ट हरी ऑर यू विल मिस द ट्रेन. म्हणजे तू जर घाई नाही केलीस तर तुझी ट्रेन चुकू शकते. म्हणजेच ते कंपाऊंडमध्ये करताना काय केलं आहे, यू मस्ट हरी, तू घाई कर नाहीतर तुझी ट्रेन चुकणार. अशा प्रकारे आपण हे चेंज केलं आहे. पुढे आय एम सर्टन दॅट यू हॅव मेड अ मिस्टेक. आता इथे आय एम सर्टन दॅट यू हॅव मेड अ मिस्टेक्स हे कुठलं सेंटेन्स आहे, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ते आता आपण कशामध्ये एक्सचेंज करायचं आहे, तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये. यू हॅव मेड अ मिस्टेक अँड आय एम सर्टन ऑफ धिस. हे झालं अँड घालून ते वाक्याचं आपण कंपाऊंड सेंटेन्स बनवलं. शी केम हिअर टू सी मी, शी केम हिअर अँड सॉ मी. हे जे पहिलं वाक्य आहे ते एक सिम्पल सेंटेन्स आहे आणि त्याचं आपण कंपाऊंड सेंटेन्स बनवलं. शी केम हिअर अँड सॉ मी. शेवटचा प्रकार बघूया. कन्वर्ट द फॉलोइंग इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ही वर्क हार्ड टू पास द एक्झामिनेशन. ही वर्क हार्ड टू पास द एक्झामिनेशनचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आहे आपल्याला. मग ही वर्क हार्ड सो दॅटने आपण दोन वेगळी वाक्य केली आहेत ह्याची. ही वर्क हार्ड सो दॅट ही माईट पास द एक्झामिनेशन. अर्थ चेंज झाला नाही आहे पण आपण सिम्पल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं आहे. द डॉक्टर मस्ट कम ॲट वन्स ऑर द पेशंट मे डाय. हे ऑर आहे मध्ये म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स आहे. त्याचं आपल्याला आता दिलेले जे क्ल्यू आहेत तुम्हाला सबऑर्डिनेट जे काही कंजंक्शन दिलेलं आहे त्यापैकी योग्य ते कंजंक्शन वापरून मला त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आहे. इफ द डॉक्टर डज नॉट कम ॲट वन्स द पेशंट मे डाय. अशा प्रकारे आपण कंपाऊंड सेंटेन्सचं कशामध्ये चेंज केलं, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. अशा प्रकारे सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार सेंटेन्सचे कुठकुठचे प्रकार पडतात ते आता आज आपण बघितले. ते सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण काइंड्स ऑफ सेंटेन्स बघितलेले, त्यावरतीही प्रश्न विचारतात. कुठले बघितलेले एकदा रिवाईज करूया. असरेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे काइंड्स ऑफ सेंटेन्स बघितलेले आणि हे झाले टाईप्स ऑफ सेंटेन्स. आता हा जर टाईप्स ऑफ सेंटेन्स हा भाग इथे संपला आहे. आशा करते की तुम्हाला हा व्यवस्थित समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. आणि जे नवीन असतील माझ्या चॅनलवर त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.